काल संध्याकाळी 6:52 दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळच्या अत्यंत गजबजलेल्या परिसरामध्ये प्रचंड मोठा आवाज झाला। भर रस्त्यात एका गाडीमध्ये स्फोट झाला आणि दुसऱ्या क्षणाला प्रचंड आगीचे लोळ उठले। आगीच्या धुरात आधी काही दिसलं नाही, पण त्यानंतर जे दृश्य समोर आलं त्यानं सगळ्यांचा थरकाप उडाला। स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये लोक जखमी होऊन पडले होते, तर काहींचे अवयव इतस्ततः पसरले होते। आजूबाजूच्या परिसरामध्ये रक्तमांसाचं पाहणार नाही असं दृश्य होतं। कित्येक गाड्यांचा चक्काचूर झाला होता आणि काचांचा खच पडला होता। एका गाडीमध्ये झालेला स्फोट हा घातपात असावा अशी शंका येण्यासाठी ही दृश्यच पुरेशी होती। पुढच्या काही मिनिटांमध्येच दिल्लीमधल्या सगळ्या महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणांनी परिसराचा ताबा घेतला। पुढची कारवाई सुरू झाली। दिल्लीमधल्या स्फोटाला 20 तासांपेक्षा जास्त काळ उलटतोय, मात्र तरीही हा स्फोट नेमका कशाचा होता, स्फोट कुणी केला आणि स्फोट का केला, या प्रश्नांची कोणतीही ठोस माहिती अजूनही यंत्रणांनी दिलेली नाहीये। पण या स्फोटाच्या काही तास अगोदर देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी ज्या कारवाया केल्या त्या याच स्फोटाशी जुळलेल्या आहेत हे आता स्पष्ट व्हायला लागले। स्फोट होण्याच्या काही तास अगोदर हरियाणा आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी कारवाया सुरू केल्या होत्या। या कारवायांमध्ये हरियाणामध्ये तब्बल 2900 किलो स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली होती। आणि या सगळ्यामधून समोर आलेली 3 नावं ही सुरक्षा यंत्रणांसाठी सुद्धा धक्का होती, कारण ही 3 नावं 3 डॉक्टर्सची होती आणि त्यातली एक महिला डॉक्टर होती। स्फोटामध्ये वापरलेली गाडी, 2900 किलोंची स्फोटकं आणि 3 डॉक्टर्स, या सगळ्यांचं कनेक्शन नेमकं काय आहे याचा पंचनामा आज करणार आहोत।